हाय फ्रेंड, मी सायली. घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता मी इथे एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा, त्यानंतर घालणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता आपण हा बघा असं हाताने तोडून घ्यायचा बारीक करून आणि तो घालायचा आहे. त्यानंतर मी इथे आलं लसूण ठेचून घेतले आहे, ती घालायची आहे. हे आपण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. कांदा कच्चा ठेवायचा नाही आहे. कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा तेलामध्ये परतून घ्यायचा. आता आपला ना चांगला तेलामध्ये परतून झालाय. आता आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे टॅमॅटो. इथे मी बारीक एक टॅमॅटो चिरून घेतलाय, तो घालायचा आहे. आता आपण घालायचा आहे मसाला. मी ते 1 चमचा मसाला घेतलाय. हा मालवणी गरम मसाला आहे. याच्यामध्ये सर्व साहित्य गरम मसाल्याचं मिक्स असतं, त्यामुळे दुसरे मसाले कुठलेही घालायची गरज नाही आहे. मी फक्त हा एकच मसाला घालणार आहे. हे बघा, आता हे मी इथे चांगलं मिक्स करून घेतलंय. आणि या मसाल्यामध्ये ना मीठ पण घातलेलं असतं, त्यामुळे मीठ पण आपण कमीच घालायचं आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत लाल चणे. हे चांगले मी उकळून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ घातलेली आहे. चांगले मी 5-6 शिट्ट्या काढून इथे शिजवून घेतले आहेत. असे शिजले पाहिजेत. आणि यातले तुम्ही थोडेसे ना मिक्सरला लावले आणि ह्याच्यामध्ये मिक्स केले ना तरी चालतं. आता आपण हे ना मिक्स करून घेऊया. ही भाजी आपण एकदम अशी सुकी अशी करायची आहे. जास्त पाणी वगैरे ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे. म्हणजे कसं आपण ही ना टिफिनमध्ये पण देऊ शकतो. म्हणजे त्याचा रस्सा आपल्या बॅगेमध्ये वगैरे गळणार नाही टिफिनमधून, म्हणून आपण एकदम सुकी करायची. आणि झटपट अशी होते, जास्त वेळ पण त्याला लागत नाही आणि खूप छान अशी लागते. आता याच्यामध्ये ना मी फक्त थोडंसं पाणी घालणार आहे. ते पण आपण जे चणे उकळून घेतो ना त्याचं पाणी घालायचं आहे, दुसरं पाणी नाही घालणार आहे. मी हे पाणी वेगळं असं काढून घेतलं होतं. आता हे आपण याच्यामध्ये ना मिक्स करायचं आणि 10 मिनिटं ही भाजी अजून शिजवून घ्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि ही मिक्स करून घ्यायची. आता आपण याच्यावरती ना झाकण ठेवून 5 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. हे बघा, आपली भाजी ना छान अशी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा. हे बघा,